सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ही चिदान दिला देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. श्री संताची या माता हरी संताची या माता चरणावर. श्री संताची या माता चरणावर. श्री संताची या माता चरणावर. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावले समारावते. विश्रांती पावले समारावते. अंतरी प्रेम सुख वाढले. अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. वाढले अंतरी प्रेम सुख हेची दान दिगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. महान विभूती श्री संत भगवान बाबा आणि एवं महान विभूती श्री संत वामन भाऊ महाराज या दोन्ही दिव्य पुरुषाच्या पुण्यस्मरणाला अनुसरून चालत असलेली ही गेली 5 वर्षाची वार्षिक सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ बनकरांच्या वतीने चढत्या क्रमाने ही सप्ताहाची परंपरा सुरू आहे. गेली 2-4 वर्षापासून सेवेचा योग कायम. ग्रामस्थांच्या प्रेमाखातर हा योगायोग आहे. आज पूजा पद्धती आहे मोतीराम महाराजांची तिकडली. काय पूजा आणि त्यांच्या पद्धतीनं परंपरेनं पूजेला हे चिदान देगा देवा मोठ्यांनी घालून दिलेली परंपरा. वाचा बोलो वेद नितीन करू संती केले ती. आता मोतीराम महाराजांसारख्या मोठ्या महात्म्यांनी घालून दिलेल्या परंपरेचाच हा एक छोटासा उपक्रम आहे. चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा मागणीपर स्वरूपाचा असून या भंगाद्वारे तुकोबाराय देवाकडं शिवेची मागणी मागतात. आपला संप्रदायात मुळात कसा आहे, सेवाधारी संप्रदाय. वारकरी संप्रदायानं विशेष किंमत कशाला दिली, सेवेला दिली. सेवा म्हणजेच वारकरी संप्रदाय. भक्ती शब्दाचा अर्थ काय, सेवा. भज सेवायाम मूळ धातूच आहे भज सेवायाम.
स्त्रियां 3 प्रत्यय लागून भज अधिक ती मिलके बनता है भक्ती. म्हणजे भक्ती शब्दाचा सरळ सोपा अर्थ आहे सेवा. सेवा हे संप्रदायाचा एकमेव मार्ग. सेवा मार्ग म्हणा की त्यालाच भक्ती मार्ग म्हणा. भक्ती शब्दाचा अर्थ काय केलाय? सेवा. सेवेच्या मार्गानं वाटचाल करायची परंपरा. आता कोण कोणत्या रूपानं सेवा करील ही निश्चित नाही. कुणी गाण्याची सेवा करते, कुणी वाजविण्याची सेवा, तुमची सर्वाची ऐकण्याची सेवा. सेवेचे अनेक प्रकार. शांडिल्य नावाचा एक महात्मा होऊन गेला. त्यांनी 28 प्रकार प्रामुख्याने सेवेची मांडली. ज्या गादीवर उभं राहून आपण कीर्तन करतो या गादीच्या मालकानं 9 प्रकार मानले. किती मानले? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. सर्विस काही तुझ्याकडून बरोबर मिळणार राजा. आज का व्हायला लागले? नरड खरखर नाहीच झालं पाहिजे. इथं आल्या आल्या तर सेटिंग झाली पाहिजे. तुझी सेटिंग चुकायला लागली. लक्षात घे काय म्हणतो ते. इशारा केला की कळलं की बोलणं खायची पाळी येत नाही. आम्ही फुल टेम्परेचर माणसं आहोत. 4-4, 5-5 कीर्तन करावं लागतात. बळातच चालत नाही आमच्यापाशी. आमची सेटिंग बरोबर कर. नरड तोडलं नाही पाहिजे. सहज निघाला पाहिजे. मगापासून खरखर मी बेजारीत आहे असं व्हायला नाही. सहज क्षेपण झालं पाहिजे. एवढी साहित्य असून काय विढाल विढाल हराय 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 सर्व संप्रदायामध्ये सेवा हा संप्रदाय कसा आहे? भक्ती पंथ बहु सोपा. सर्व मार्गात सोपा मार्ग. ही न बोलता केलं पाहिजे. बोलणं काही पाळी. एक इशारा सुद्धा नको. वक्ता कीर्तन येड्या इथं पक्वाच गाणं गाण्यापुरती चालीपुरतं तेवढी द्यायची की ताबडतोब वक्त्यावर येऊन टाकायचं. हे कीर्तन आहे ना, हे गायन वादन असा वेगळा विषय नसतो. वक्त्याच्या माईकला डावचायचंच नाही कधी बी. नाही तर पुन्हा बोलणं खाणार तो कोणाचं ना कोणा. तिथंच येऊन टाकायचं. आम्ही तर फुल मुडिष्ट माणसं आहोत. विढाल विठ्ठल सेवा हा बाकीच्या सर्व मार्गामध्ये सोपा मार्ग सांगितला. किती सोपा आहे? तुका मले सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे किंवा घेतो येथे.
संतांनी एकांतात बसून हा सर्वासाठी सोपा मार्ग काढला. कारण अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ होता गोड वाटे, गोड वाटे सुलभ होता गोड वाटे सुलभ होता सुलभ होता. डबलचा अर्थ डबल नंबर नाही. आपल्यात आपलं वेळेची बचत. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं सांगितलं माणसं म्हणतात ही जमायसारखं बरं का. पण संतांनी काय केलं, जगातल्या सर्व साधनाचा परामर्श घेतला, किंबहुना चाळणी केली. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिली, सार काढिले निवडोनी. काय निघालं, ते विठोबाचे नाम. सेवा हा सर्वात सोपा मार्ग, जी कुणालाही करता येते. सकळ अशी येथे आहे अधिकार, सर्वाला करता येण्यासारखी बाब आहे. आणि देवाला काय पाहिजे, अहो देवाला बी हेच पाहिजे ना. क्या बात है. आम्हा आवडे नाम घेता, तोही पिता संतोषे. असं आहे ना, संतही खुश आणि देवही खुश. म्हणजे देवाच्या आवडीचा विषय किंवा सेवा ती आवडी. उच्चारावे नाम, भेदा भेद काम सारुनिया. सेवा ही देवाच्या आवडीचा विषय. आतापर्यंत जेवढी जेवढी देवाच्या जवळीकतेमध्ये आली ती जास्त कशानं आली, सेवेनं आली. मला कसली बी कडुळी मांडी देवानं जवळ घेतली. हरण कोहले वैकुंठ वाशी. काय काय म्हणले, हरण कोहले वैकुंठ वाशी, कोण अधिकार तयाशी. कसली बी खडुळी मांडी नेली त्यानं, कशानं, सेवेनं. आणि काय असते, सेवा म्हणजे मापदंड आहे. माणसं जसं आपल्याकडे पद्धती आहे, लिक्विड पद्धतीत लिटर अधिकाची माप आहे. इकडं किलो तराजूची वजन आहे. हाईट मोजायला टेप आधी करून अशी मापदंड म्हणतात त्याला. कसलं, मोजायचं यंत्र. तसंही देवाला मोजायचं यंत्र. भक्तीची मापे मोजितो इतराने तत्वतान मोजावे. इतराने तत्वतान मोजावे. भक्तीची मापे मोजितो आनंदा. इतराने तत्वतान मोजावे. कशाचं मापन, ते किलो तराजूची वजन कामयाबी नाही. देवाला मोजाय गेल्यावर देव मोजला जातो. मी जरा खाली येऊन बोलतो. बाकी कोणाला बी जजमेंट नाही सापडलं तर आपलं जजमेंट घरच्याला सापडते का नाही. काय अहो किती बी लांबच्या मिश्या राखू द्या, त्या मिश्यान ती कले बघून कुणी बी दुनिया बी येते. घर बी येत का,
उलट मिशावाल्यालाच घराला बेहावं लागतं, बेहून राहावं लागते. हा, घरच्याली जजमेंट असते का नसते? आपल्या मालकाची काय पावर आहे, काय वजन आहे माहित नाही का? नसेल माहित. देवाच्या पत्न्या देवाला मोजायला निघालते. कोणाला? देवाला. मोजता आलं का? पण एक केला अवघ्या सुवर्ण भारोभार देऊन. सत्यभामेनं नारदाचं ऐकून देव काय केला? दान देऊन टाकला महाराज. या सर्वजणी उठल्या, ती म्हणले ती तिचा एकटीच आहे का? नारदच होता महाराज. ते म्हणलो घ्यायची असली की दानात आलेली वस्तू वापस घेता येत ना काय, आणि घ्यायची असली तर तिच्या वजनाचं सोनं द्यावं लागतं. बाकीचे म्हणले सोन्याला काय कमी, पाहिजे एवढं. सत्यभामेला पश्चाताप झाला. सत्यभामे करता टनाने माल पडून होता. रोज 1.25 भार सोनं देणारा मनी होता तिच्याकडे. कोणाकडं? यामुळं टनाने सोनं होतं महाराज. सर्वात असं टनेज वाईज, क्विंटल वाईज नाही, टनाने सोनं आणून टाकलं एका पारड्यात, आणि एका पारड्यात देव. ती पारडच देवाचं उचलं ना, टनाने सोनं टाकून. शेवटी या सर्व थकल्या, उठल्या, रुक्मिणीकडे गेल्या. काय म्हणल्या उद्धव का नाही? तुळसी पात्र पारणे देविता, तुळसी पात्र पारणे देविता, तुळसी पात्र पारणे देविता, तुळसी पात्र पारणे देविता. माधव झाला बरोबरीचा, राघव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा. उठा कीर्तना संतकटा बसला, उठा कीर्तना स्वस्त दशा बसला, उठा कीर्तना स्वस्त दशा बसला, उठा कीर्तना, उठा कीर्तना, उठा कीर्तना. तुळसी पत्र झडकरी उठली मग रुक्मिणी. तुळसी पत्र हाती घेऊन तुळसी पत्र पारडी ठेविता. माधव झाला बरोबरीचा. याचा अर्थ असा आहे, भाव देखोनी रुक्मिणीचा. आणि पण एका म्हणजे आपल्यामध्ये किंमत कशाला दिली? भावनेला, सेवेला किंमत आहे. भाव सोडला, श्रद्धा, विश्वास किंबहुना भक्ती, सेवा सोडली तर देवाला कशानंच मोजता आलं नाही. म्हणून परमार्थातलं ही उंची वजन मोजायचं यंत्र. कल्पना करा, बाप लेकाची टक्कर धरू आपण. कुणाची? कुणाची? बाप लेकाची. बाप श्रेष्ठ का लेख श्रेष्ठ? दोन्ही बी वाघच आहेत. व एखादा समजा बकरा आहे आणि एखादा वाघ आहे तर म्हणता येते वाघ ती वाघच, पण दोन्ही बी कोण आहेत? वाघच आहेत. दोन्ही बी वाघ आहेत, पण वाघ श्रेष्ठ कोण? बाप से बेटा सवयी कहावत आहे. बापापेक्षा पोरग काही टायमाला कसं निघत आहे. आणि पक्क ध्यानात ठेवायचं, नीट ऐकायचं. काय? पित्याने तैसा वंदावा कुमर, जयाचे अंतरी देव वसे. जयाचे अंतरी देव वसे, जयाचे अंतरी देव वसे. पित्याने तैसा वंदावा कुमर,
त्याने तैसा बंदावा कुमार जयाची अंतरी देव बसे. बाप असला म्हणजे काय झाला? हा? बापानं सुद्धा पोराच्या काय करायचं? काय करायचं? गपचिप पाया पडायचं, आवाज करायचा नाही. कशामुळं? जयाची अंतरी देव बसे. किंमत त्याला असते. मुद्दा काय आहे? सेवेनं मोजमाप होत असते हे मला म्हणायचे. लहान मोठा कशाहून ठरवायचा? आपल्या मधला लहान मोठेपणा ही ज्ञानावर सुद्धा फायनल केला नाही आपल्या भक्ती मार्गात. नीट ऐका जरा. कशावर? वारकरी संप्रदायात ज्ञानाची सुद्धा कॅटेगरी साईटला केली आणि सेवेची कॅटेगरी लावली. खरं बघायला गेलं तर जेत ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञान रूपी खोलीचा सेवा कोण आहे? दरवाजा. बर जास्त किंमत खोलीला का दरवाजाला? बांधकामात किती बी खोलीला खर्च झाला असेल पण खोलीत जायची सोय म्हणतो आपल्या भाषेत. घरात रिकामे दारात सोय. सोयी भिंती सवे डोई फोडू नये. म्हणजे ज्ञान रूपी कोठडीचा दरवाजाच कोण आहे? कोण आहे? सेवा ही दरवाजा आहे असं आहे ते. त्यामुळं आपल्यामध्ये ज्ञानाला सुद्धा कोपर खेळ आहे. काय म्हणले? उलट असं म्हणले, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. आता भागवतातला उद्धव वाटायला बघा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणजे आपल्यामध्ये किंमत कशाला दिली? सेवेला भक्तीला किंमत दिली. महाराज फार मोठं शिकून आलाय, फार मोठं शिक्षण झालंय, त्याचा अनादर नाही. काय ज्ञानाचा अनादर आहे का? ज्ञानाचा अनादर नाही पण किंमत सेवेला. हा उलट जाहीर म्हटलं, काय थोरपण जाळावे. काय थोरपण जाळावे. तुका म्हणे येथे म्हणजे भक्ती मार्ग भजन प्रमाण. काय प्रमाण आहे? भजन शब्दाचा सरळ अर्थ काय? सेवा. भक्ती भजन हे शब्द कशी आहे? मूळ धातू भजच आहे ना. एकाला प्रत्यय लागला 3 आणि दुसऱ्याला प्रत्यय लागला अन प्रत्यय लागला की भजन आणि 3 प्रत्यय लागला की भक्ती. पण शब्द मुळात एकच. भजन म्हणजेच सेवा आणि भक्ती म्हणजेच सेवा. काही बदल नाही. भजनाला आपल्यामध्ये किंमत दिली. काय थोरपण जाळावे ते मोठाडपणा किंमतीचा नाही. उलट असं म्हणलंय काय, आपली भक्ती सोडून एकट एकुलत एक जी ज्ञान आहे ना, कोण भक्तीला सोडून जे ज्ञान आहे ना
ती ज्ञान कसले माहिती का? सांगतो कसलं. भक्तीला सोडून जे ज्ञान आहे ना ते असलंय. रांडवेन जेवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. रांडवबाईनं किती शृंगार केला तर किमतीच आहे का? नाही. तसं प्रेमाशिवाय केवढाही ज्ञानी तयार झाला तरी काय किमती. पोटचं असलं म्हणजे काय झालं? काय पोटचं असलं तरी किमतीचं मानलं का? नाथ महाराजाच्या पोटच होतं महाराज. काय दत्तक होतं का? हरिपंडित कोण? हरिपंडित कोण होता? मुलगा होता त्यांचा, पोटचं पोरग होतं नाथ महाराजाचं. आणि कुठलं कोण? ती खादाड पोरग गावबा म्हणून. कोण गाव? पोटचं नीट निघालं तर बरं. पोटचं काशी करून आलत. कोण? हरिपंडित काशी करून आलता, शिकून आलत. कुठून? काशीहून. कसली असती म्हणून मी बी काशी करून आलो आहे की नाही. काशीला शिकून आला हरिपंडित. पण महाराज नाथ महाराजाच्या नजरेत, नाथ महाराजाच्या कृपेला पात्र गावबा ठरला. कोण ठरला? काही येत नव्हतं त्या पोराला, फक्त एकच. पडून राहीन ठाई, नमस्कार करतो. कारण ज्ञानोबारायाच्या चरणाजवळ पडून राहील. मी का किंमत देतो? का किंमत? कारण तिथं संतांच्या चरणाजवळ पडून राहिले तर वाया जात. आता ह्या मंडपात किती बी गार लावून इथं 10-5 माणसाने 10-20 म्हाताऱ्याने उभं पडून राहायचं असतं. नुसतं पडून बी राहिलं तर वाया जात नाही, लक्षात असू द्यायचं. 12 महिने घरी की झोपायला. ह्या टायमाला काय गेलं पाहिजे? उगं पडून राहायचं. मंडप फुला राहता कामा. पडून राहीन ते ठाई. काय येत होतं त्या पोराला? कुणाला? गावबाला? काही नाही म्हणा. असं प्रवचनला नियमन आहे. चातुर्मास असायचा. कुणाचा? नाथबाबांचा. नाथ महाराजाचा चातुर्मास चालू असताना गावबा पहिल्या तोंडाला येऊन बसायचं. पूर्ण हरिराम हरिराम चालू झालं की जन गिर टाकायचं. पुंडलिका झाली की गाडीला जाग यायची. आणि असं डोळे चुळून असं बघितलं आणि पुंडलिका म्हणून प्रवचन संपलं. असा नीट उभ्या खाली पळायचं. कोण? गावबा पहिल्या पात्रावर जाऊन बसणार. आणि जेवायला बी एवढा इमानदार होता मला. कारण जी इमानदारीने जेवणार आहे ती वाढणाराचा चेहरा बघत नसते. खाली बघून पातकडीला लावणार. तरफ धरून खायचा गडी. घोड्या उकलस तोर जेवण. आता असला खदाड गावबा. पण महाराज नाथबाबांनी अर्ध्याच चातुर्मासात जाहीर केलं. सज्जन हो, यावेळेला आता सर्वांचा निरोप घेतोय. येतो बरं. लोक बाहुनीतली जेवढी होती ती गहिवरली. नाथबाबा तुम्ही जाणार? अरे अरे, मग तिथं काही बगी बसलेली होती. कसली होती?
कार्यक्रमात सर्व भावनावादींना श्रद्धाळू नसते, काही बगी बी त्याच्यामध्ये जमा झालेली असते. बघ्याचा खानदानी धंदा काय? खानदानी धंदा काय बघायचा? बघायचं महाराजाचा फेटा कसा आहे, गायकाचं जॅकेट कसं आहे, म्हणजे बघायचं पाकवाजाची टोपी कसली. हे बघ्याचं काम आहे ना, बघायचं. मग ही बगी वेगवेगळी बघत राहते. हा, ती बगी जी बसली होती ती बगी म्हणली, यार ती बामणी चालय रे, काय लोकांच्या भावना, आणि आता जातो म्हणलं की लोक रडायली. ही बगी बोलायली, ही बघ्या बघ्याची चर्चा. नाथबाबांनी खरंच सांगितलं. हे बघा सज्जनो, केली एडी वाकडी आतापर्यंत सेवा केली, आता मात्र हाच अर्थ यावर्षीचा चातुर्मास होत नाही, जायचंय. गैमरले लोक महाराज, धाय मोकलून रोडला रडायला लागली की. आणि शेवटी त्या बघ्यातले एकानं विचारलंच, नाथ बाबा तुम्ही जाणार? मोकळाच भाव करून बोलायला कोण? बघितला. अहो तुम्ही जायचं म्हणल्यावर आता ह्या चातुर्मासन ही प्रवचनाची परंपरा, ह्याचं काय? नाथ बाबा म्हणले, माझ्यानंतर माझा गावबा प्रवचन. बगे बी आरतीगार झाला. कोण? बगेने जी उकीर आणला होता ते आरतीगार झाला. अरे म्हणले, वाटलं होतं हरिपंडिताचं नाव पुढे येईल, पण गावबा त्यात दुसरा एक बघ्या म्हणला, अरे ही बामणी चालय रे. हा काय? त्या पोराचं नाव घेतलं की ते अनफड पोरगे, खदाड पोरगे. जनताच म्हणणार आहे बाबा तुमचा चिरंजीव काशी शिकून आलाय आणि त्याला बसवा, त्याला काय हे आता. आणि मग पुन्हा म्हणायचं, मी तर त्याचं नाव सुचविलं होतं, पण जनतेनं म्हणल्यामुळं मी पोराला बसवायलो, ह्याला बामणी चाल म्हणायचं. अशी कोण म्हणायला? ही बघ बरं, ही नाथ महाराजांची गेम होती का सिस्टम आहे का? तसलं अजिबात नाही. स्वच्छ मनानं बोललेली. पुन्हा एक जण म्हणला, बाबा आता हे तुमच्यानंतर प्रवचन गावबा करायचं अवघडच आहे, काही काळजी नाही, माझा गावबा प्रवचन कर. मग गावबा ये बाबा, स्टेजवर बोलून गेलो. नाथ बाबा बाजूला सरकल, बसवी तर बसवीला गादीवर. पाठ ठाकरेने सांगितलं, कर चालू, केलं चालू. नाथ महाराजापेक्षा एकाकन सुंदर, सुसंगतबद्ध, प्रक्रियाबद्ध, तंतोतंत चिंतन गावबानं केलं. माणसं म्हणली, ही कधी अभ्यास केला रे? हा, काहीच नाही महाराज. सर्व समाज थंड झाला. बाप रे बाप, काय कमाल आहे. आता बघ्यानी शांत व्हावा का नाही? आता डबल उकिरा नाहीच की गरज, तरी बी बगी ग बसली नाही. बघ्यातला एक जण उठला, म्हणला, नाथ बाबा प्रवचनाचं समजा आता गावावर भागवू किंवा भागलं म्हणा, पण ती भावार्थ रामायण तुमचा अर्धा लिहायचा राहिला, त्याचं काय? निदान ग्रंथासाठी तरी पोराचं नाव सुचवितील. नाथ बाबाने सांगितलं, उर्वरित रामायण माझा गावबा पूर्ण कर. आणि गावबानच पूर्ण केलं. हरिपंडित काशीला शिकून आला, विद्वान होता, ज्ञानी होता. गावबा शिकलेला नव्हता, पण भक्त होता. नाथ बाबाची कृपा कुणावर? गाव काही नाही महाराज. पडून राहीन तै ठाई, उगाची संताची पायी. आणि त्यांची कृपा झाल्यावर, होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. अहो त्यांची कृपा झाल्यावर काय कठीण आहे? गावबावर कृपा झाली
एवढा शिकलेला पोटचा पोरगा पात्र ठरला नाही हा, पण तसला सेवाधारी गावभा नाथ महाराजाच्या कृपेला पात्र ठरला महाराज. मुद्दा काय? आपल्यात किंमत ज्ञानाला का भक्ताला असेल. आणि नाही माझे मना हो का पंडित शहाणा विठाला. आपल्यात किंमत कशाला आहे? भक्तीला, सेवेला, किंबहुना भजनाला. कशाला किंमत दिली? भजनाला किंमत दिली महाराज. हो, मुख्य तुका म्हणे येथे भजन प्रमाण, बाकी किंमत नाही. आणि कसं असते, बऱ्याच वेळेला पुलाची कामं निघाली, रस्ता दुरुस्तीची कामं निघाली, डागडुजी करायची, काही रोडची कामं निघाल्यावर रोड बंद ठेवता येतो का? मग काय करावं लागतो? पर्याय मार्ग द्यावा लागतो. जगात हा एकुलता एक मार्ग. काय जगात हा एकुलता एक मार्ग आहे. ह्याला शास्त्राने संतांनी पर्याय दिला नाही. कशाला? भजनाला म्हणा. लक्षात येईल का? डबल ऐका. कशाला बी पर्याय हा, पण भजनाला भजनाऐवजी हे काहीच नाही, मार्गच नाही. पुढं भजनच करावं लागल. भजन सोडून दुसरा काय पर्याय? अजिबात. ज्ञानोबरायची भाषा सांग. प्रत्येक मार्गाला पर्याय दिला, पण ज्ञानोबराय म्हणले ह्या मार्गाला आम्ही पर्याय दिला नाही. ऋषीने दिला नाही, मुनीने दिला नाही, अहो देवानं दिला नाही. हा, पर्यायच दिला नाही महाराज. कधी कधी काय असते माणसामध्ये, आतली रोड लय खाली वेळी झाले, गाडी न्या ह्या बघा इकडल्या रोड असतंय का नसतंय असं? हा, समजा उसवत खराब झाला हा, तर तळणी मार्गे असं पर्याय दिला जातो. इथं पर्याय नाही. कोणी बी असा, कसला बी असो, त्याला भजनच करावं लागलं. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, बोला चतुर विनोदी दुष्कृते, चतुर विनोदी दुष्कृते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळा विना श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चिते, सोहम भावी. सहा अहम इति सोहम या बोधावर आरूढ झाले असतील. पूर्ण ज्ञाते, त्रिकालदर्शी जरी असले तरीही या सकळा ते विनवनी करा विठ्ठल. कोणी बी असलं तरी काय करावं लागेल? भजनच करावं लागेल. का पर्याय दिला नाही त्याला? ज्ञानोबरायचे शब्द आहे. ज्ञानोबराय म्हणा, मुंगी लागोनी ब्रह्मावेरी. काय? मुंगी लागोनी ब्रह्मावेरी, किंबहुना चराचरी, भजनाशी गा दुसरी परीची नाही विठाला. काय म्हणलंय? मुंगी लागोनी ब्रह्मावेरी, मुंगी पासून ती ब्रह्मदेवापर्यंत, किंबहुना, जास्त कशाला बोलायचं, बहुना किम,
जास्त कशाला बोलायचे? चराचरी, चर असो की अचर असो, किंबहुना चराचरी, भजनाशी गा दुसरी परीची नाही. बस भजनाला दुसरा पर्यायच दिला नाही, भजनच करावं लागेल विठाला. शिव भजनाचा संस्थापक आहे कोण? भजनाचा संस्थापक भगवान शंकर आहे की नाही? जगात पहिलं भजन कोणी केलं? भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदा पहिलं भजन कुणी? भगवान शंकरानं केलं. आणि विशेष जनभजनाची सुरुवात केली तो आतापर्यंत नीट आहे काय? जनभजनाची सुरुवात केली तो आतापर्यंत काय करायला? भजनच करायला. आज तागायत त्यानं मार्ग चेंजच केला नाही. अजिबात पर्याय काढला नाही. भजनच करतोय भगवान शंकर अजूनही. ज्ञानोबांनी स्पष्ट उल्लेख केला काय? प्रवृत्ती तरुची या बुडी. काय? प्रवृत्ती तरुची या बुडी, निवृत्ती फळाची या कोडी, आणि ये मार्गीचा कापडी महेश आधुरी. ये मार्गीचा कापडी महेश आधुनी. आज तागायत भगवान शंकर भजनच करायला लागले. मग किंमत कशाला आहे आपल्यात? आणि म्हणून भगवान कितीही देव जरी उतावीळ बावळा बनला, कोण देव म्हणा, आणि कसल्या बी चकल्या द्यायच्या त्यानं ठरविल्या, संतांनी त्या चकल्या खाल्ल्या का? तुकोबार म्हणले हे देवा आम्हाला माहिती आहे, एके चाळविले रिद्धी सिद्धी वरी, तैसा मी भिकारी नव्हे, तैसा मी भिकारी नव्हे, तैसा मी भिकारी नव्हे. तैसा मी भिकारी नव्हे देवा. देव कसा आहे? नंबर 1 चकल्या खोर, कसल्याला बी चकल्या हाणते. चकल्या हाणायचा नाद आहे कुणाला? देवा. अहो त्यानं चांगल्याला चकल्या हाणल्या. वरी योगियाची ही मानसे उमरडोनी जाय, योगियाचे ध्यानी हल्ली चकली निघाला पुढे, मोठ्याला चकल्या दिल्या. आता आपल्यात सुद्धा महाराज कैकायला बायका बऱ्या कलरच्या दिल्या, पुन्हा बसण्याचं आडनाव बी घेत नाही. जरा बऱ्या कलरची बघून बायको दिली, ये बर म्हणाव पुन्हा भजनाकडे फिरकतच नाही. तिथंच चुली कशी घोंगत राहत.
हा? आणि ते न सुटे असलंय ती हा. स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा या लागी कर्कशा करून ठेवी. अहो जरा बरी बायको दिली तर माणूस लवकर. ही मला माग म्हणायला लागली होतो बाई कमाल आहे. भरतचा स्टॅमिना आहे का काय सारखाच गडी तितका झटून झोंबून वाजवतोय. मी त्याला एका शब्दात सांगितलं काय त्याला दुसरं झटायचा नाद नसल्यामुळे ही नाद चांगला आहे. बाकी दुसरीकडे झटून बेजार झाली माणसं. ताकदच राहील नाही. काही पैशाला झटत बसतीत काही परिस्थितीला कशाला बी माणसाला झटायचं नाद ह्याच्यात झटलं की मिळत असते. विढाला कसं भजनच केलं पाहिजे महाराज. भजनाला पर्याय नाही. हा मध्ये कुणी बी असं गाते श्रोते आणि पाहत यादी तुकोबाराने तर जाहीर म्हणलाय घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. कशाच्या बळावर? भक्तीच्या बळावर आहे. ही पावर भक्तीची आहे. आणि म्हणून बर भक्ती काही चिल्लर वाटली हा पुढे भक्तीने धरिले पुढे भक्तीने धरिले हात. मागे दानव आहे राज्य धर्म चपळे हो भक्तीला किंमत दिली आणि भक्ती चिल्लर वे. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली ज्याचे पळे होती आणि सिद्ध आणून लावेली पंथिगा. चांगले चांगले सिद्ध पुरुष. कसले पुरुष? सिद्ध पुरुष रस्ता सुटून बाजूला चाललेली इकडे रस्ता सिद्ध आणून लाविली पंथिगा. भक्तीनं चांगले चांगले सिद्ध पुरुष रस्ता चुकलेले सिद्ध पुरुष पुन्हा रस्त्यावर आणले. 1400 वर्ष बेजार झाला आडरानाने फिरून. किती वर्ष आडरान? 1400 वर्ष आडरान काटलं. शेवटी महाराज आमच्या भक्तीनं रस्त्यावर आणून कुठं आणून सोडलं? ही ताकद कुणाची वाटते? आमच्या भक्तीची ताकद. आम्ही तुम्हाला विचार ठीक आहे पदाला किंमत नाही असं काय? पदाला किंमत जरूर आहे. पण आपण बघितला स्वतः पंतप्रधान आईच्या जवळ बसलेला मग जी खानदानी जाणकार शहाणी आहेत त्याच्या चष्म्यात तो पंतप्रधान मुख्य का त्याची आई मुख्य? आई पशी बसलेले माग फोटो व्हायरल झालते का नव्हते? हा नरेंद्र मोदी असा बसलेला आहे आणि ताई बसलेली. तर जी जातीवंत ओरिजिनल चष्म्यातून बघणारे विशेष किंमत कुणाला? म्हातारी जक्कड असू द्या त्याचं पद किती मोठं असू द्या. आपली एक जुनी म्हण आहे राजा तीही जगाचा आई विना भिकारी. किंमत कशाला आहे? आईला किंमत आहे ना. तस भक्तीची उदरी जन्मले ज्ञान. काय? भक्तीची उदरी जन्मले ज्ञान आणि भक्तीने ज्ञानाशी दिधले आपुले महिमान.
हे ज्ञान भक्तीचं पोरग आहे. कुणाचं? भक्तीचं पोरग आहे मला. मग पोरग कोणत्या बी पदावर जरी असलं तरी आईच्या मानानं पोरग कमी का जास्त? अहो कमीच ना. तेवढंही पोरग असलं तरी आई पुढं त्याला काय करावं लागेल? माघार घ्यावी लागेल का नाही? कारण ती आई आहे ना. तसं ज्ञानासारख्या पोराला जन्माला घातलंय ती ह्या भक्तीनं घातलंय. म्हणून भक्ती चिल्लर ठरवायची नाही. म्हातारी वय झालंय म्हणून चिल्लर आहे का? किंमत कुणाला आहे? म्हाताऱ्याला बी किंमत आहे. पोराला नमस्कार करायला म्हणून पोरग ताईट झालं काय जरा हा? किंमत म्हाताऱ्याला कायम राहते. विढाला उलट बिघडलेली पोरं बापाने इशारे वाजवून नीट केली. काय बाप महाग पळत होता स्वतः बाप. पण पोरगा पळायला लागले होता. पोरगा तरुण आहे कसा ऐकल? बापानं सांगितलं पोरा जरा जरा जायचंय तर जा. कारण त्या जलक्रीडा विहारमध्ये स्त्रिया स्नान करायच्या विवस्त्रावस्थ स्वच्छंदानं महिला. ही पोरग पळाल्यावर लाजल्या नाही, म्हातारा आल्यावर लाज. मग मात्र बाप म्हणला वारे वा कमाल आहे. एवढा तरणा बाण नागडा पोरगा पळायला तरी त्या लाजल्या नाहीत. आणि मी कपडे घालून पळायलोय मला बघून ह्या लाजल्या. शबास रे पोरा म्हणल्या पोराला गप दिशी बिमारी लागली. हो रोग लागू झाला म्हणून बापानं जाहीर सांगितलं आता काय तुझ्या मागे पळत नाही. मग जायचंय तर जा. पण जाता जाता त्या जनकाची भेट घेऊन जा. जायचंय तर जा. मी काय तुझ्या मागे येत नाही. पण जाता जाता तेवढी काय जनकाची भेट घेऊन जा. जनका भेटी पाठविला तिने अभिमान नाने खोटी केली. विठाला बाप कच्चा वाटला का? बाप कसा आहे? तात्पर्य काय? माय बाप लेकरासाठी सदैव आदरणीय वंदनीयच आहे. तसं ज्ञान नावाचं पोरग केवढ्या बी उंचीला गेलं तर भक्ती ही त्याची आई आहे. त्यामुळं त्या ज्ञानासाठी भक्ती ही आदरणीय राहणार. लक्षात येईल का? म्हणून किंमत भक्तीला. मग देव काही जरी द्यायला लागला, कुणाला काही बी ते दिलंय, कुणाला काही देऊन देवानं चकल्या मारल्या. पण तुकोबाराने जाहीर सांगितलं आम्हाला असल्या चकल्या नको. उलट देवाय के हे विनंती मज नको रे हे मुक्ती. त्याच्यामुळं देवाच्या बी लक्षात आलं ही गिराईक निबर आहे. चकली खाण्यासारखं जाहीर शब्दात सांगितलं हे देवा तुला द्यायचंच ना. मनसी काही मागा तरी हेची दे गा पांडुरंगा. काय दे? हे चितान दे का देवा, 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 हे चितान
चकारात्मक हे दान देगा देवा. देवा तू म्हणायलास म्हणसी काही मागा तरी हेच देगा. हेची म्हणजे हेची दान देगा देवा. द्यायचं असलं तर हेच दे. काय फक्त तुझा विसर न व्हावा. देवा तुमचा विसर पडू देऊ नका. परमार्थात स्मरणाला किंमत. परमार्थात किंमत कशाला आहे? स्मरणा. विस्मरण झालं विसरली तया थोर झाली हानी. विस्मरण कामाचं. परमार्थिक जीवनामध्ये स्मरण महत्वाचं. ज्यांना ज्यांना स्मरण आहे त्यांचं या जगात कुणीच काही बिघडू शकत नाही महाराज. ज्यांचं स्मरण तेजवत आहे. स्मरण राहणं महत्वाचं आहे. जेने हा जीव दिला दान दयाची करीन. हे काय स्मरण. अहो ज्या जन्मदात्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातले, लहानाचं मोठं केलंय, त्यांचं जर विस्मरण झालं तर काय 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 मग काय. बापा विरुद्ध जे झाले काय नीट ऐकायचं. बापा विरुद्ध जे झाले ते उपजताची काळी नेली. हा बापाच्या विरोधात जातोय काय कामाचं आहे ते. म्हणजे तात्पर्य काय? विस्मरण जमत नाही हा मुद्दा आहे आपला. आणि आपल्यात किंमत काय आहे? स्मरणाला सोडून काय किंमत आहे? किती किंमत दिली कुणाला? आई वडिलाच्या सेवेला सुद्धा कमी किंमत दिली. फार मोठी किंमत. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले निधान. पितृसेवा पुण्य लाधले पितृसेवा पुण्य लाधले निधान. ब्रह्म सनातन अंग संगे. ब्रह्म सनातन अंग संगे. ब्रह्म सनातन अंग संगे. पितृसेवा पुण्य लाधले निधान ब्रह्म सनातन अंग संगे. वारकरी संप्रदायाचं फाउंडेशनच काय? कोणत्याही इमारतीला किंमत कलरवर आहे. इमारतीची किंमत पाया महत्वाचा. वारकरी संप्रदायाचा पाया. आई वडिलाची सेवा ही वारकरी संप्रदायाचा पाया. त्याच्यावर विठ्ठल नावाची इमारत उभा राहिली. उभा राहतो म्हणजे काय? मेहरबानी करायला का? विठ्ठल उभा राहतो म्हणजे होय, मेहरबानी म्हणते. मेहरबानी नाही महाराज. आवाज सुद्धा नाही त्याचा. गप्प उभा जिंकले. म्हणजे कशाची पावकी? पितृसेवा पुण्य लाधले निधान ब्रह्म सनातन अंग संगे. याची ताकद स्मरणात. आपल्यामध्ये महत्वाचं काय? अहो ज्यांच्याकडे शिकलो त्यांचं काय व्हावं? स्मरण व्हावं का होऊ नये? नाही ना त्यांनी मला शा दिल्यात आणि आई माईवर शा दिल्यात. इतक्या इतक्या दिल्या रे दिल्या. शेलक्या दिल्या. कसल्या दिल्या? शेलक्या माहिती का नाही? आता इथं देऊ वय मी. ती माणसं म्हणतील शेलक्या आल्यात बाबा. ज्ञानोबा राय विद्या जात अभ्यासिले योगादिक जे आलो ढिले. ते तैची म्हणो ये आपुले जे सानुकूल श्री गुरु विठाला. शास्त्र जात अभ्यासिले योगादिक जे आलो ढिले. ते शिकलेलं तैची म्हणू ये आपुले. ते शिकलेली विद्या त्याच वेळेला आपली म्हणता येईल
जैसानुकूल श्री गुरु. गुरु अनुकूल नसतील तर कर्णाला बिन तक्रारी माघार घ्यावी लागली का नाही घ्यावी लागली. अस्त्रविद्येचं स्मरण केलं. प्रत्येक सिद्ध केलेला मंत्र डोळे झाकून मंत्र म्हणून वर हात करतोय. मोकळाच आकाशातून हात खाली घ्यावा लागला. गुरुचा शाप शेवटच्या क्षणाला विद्या फलीभूत नाही झाली. विढाला विढाला किंमत कशाला आहे. किंमत कशाला आहे. आओ गुरुना हाकालून दिल्यावर तर गुरुला मोजाव का पुन्हा. चालता होईल अजिबात समाजा असल्या सुधराले मी विद्या देत नाही. मग असल्या खाल्ल्या जातीला विद्या देत नाही म्हणला मी. हा मग खालच्या जातीला विद्या देत नाही म्हणल्यावर खालच्या जातीनं युनियन करून बंड पुकारावा का नाही. असल्या गुरुचा जाहीर निषेध असं हो का होऊ नये. त्याला का निषेध. घरी गेला आणि जाता जाता रस्त्याने एकच शब्द वापरला. काय. शिकल तर गुरु द्रोणाकडून शिकल. कारण ती डबल लव्य नव्हता. विढवलं शिकल तर गुरु द्रोणाकडून शिकल. मातीचा द्रोण केला तया कोळी किया भाऊ फळला. त्याच गुरुकुन शिकल. त्यांचा अधिकार आहे मला मारायचा बोलायचा. पण शिकल तर त्यांच्याकडे शिकल. महाराज कौरव पांडवाली फेल केलं. कौरव पांडवाची विद्यार्जन पूर्ण झालं. आणि आपल्याकडे पद्धत आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर निरोप समारंभ म्हणतो त्याला आपल्या आळंदीच्या भाषेत. आता गुरुजनाकडून गुरुकुलातून आता घरी जायचंय निरोप घ्यायचा. मग ते निरोप समारंभाच्या टायमाला कौरव पांडव राजघराण्यातली लेकर ह्या फुलाचे ह्याचे त्याचे तोरणन बिरणन मोठी सजावट केली कार्यक्रमाची. ही ऐश्वर्य संपन्न होती. सर्व प्रकार केले. सजावट सन्मान सर्व. ह्या पोराने विचार केला आपल्या गुरुचं गुरुपूजन आहे. आणि निरोप समारंभात आता आपल्याला स्वतंत्र कार्यक्रम तर घेणं होत नाही. मग आज गुरु दक्षिणा देणं बी महत्वाचं. काही बी असं हलकी भारी परिस्थिती. हो मला परिस्थितीच नाही तर काय द्यावं. मी एकच काम करू. अंग मेहनत हीच आपली गुरु दक्षिणा. मग पोरग जे उठलं खोर टोपलं बकेट झाडू हे साहित्य घेतलं तिथं सेवा करायचं. आणि बाण बातड चालता चालता अडकिलं चलत नाही. ही बी घेऊन चालावं लागतं बरोबर. बिढाला बाण बातड लागत असते कुठे बी गेलं. गेल्यात महाराज आपल्या आपल्या पात्रतेनं. गुरु म्हणले होते तो क्षुद्रेश आपल्या आपल्या पात्रतेनं बाजूला बसला. हरकत बाजूला बसून गुरु द्रोणाचार्याची सकाळी आपली आपली जी स्वतःची निजी पूजा आहे नियमाची ती पूजा चालली. पूजा अर्चा आणि मग ध्यान लावून परमात्म्याचं ध्यान करावं म्हणून डोळे झाकले. पुन्हा द्रोणाचार्याने त्यांच्या स्वतःच्या पूजेमध्ये डोळे झाकून देवाचं ध्यान करणार. एक कुत्र बुकायला बेमतलब उगच. आणि कुत्र्याच्या जातीला एकदा काही डोक्यात आलं का कसलंच बुकायला नाही मिळालं मग इवळत आहे. मग इवळणं चांगलंय का. इवळणं चांगलं. त्याचा ते आवाज आला मोठ्यानं बुकायला आवाज आला की ध्यानात विक्षेप व्हायला आणि एकाग्रताच यायला. द्रोणाचार्य एकदा दोनदा बघितले. ती द्रोणाचार्याने इशारा केला ए पोरो
त्या कुत्र्याचा आवाज बंद कर रे. जी जी गुरुजी एका आवाजात उडीतो. अरे हिंसा नाही करणार, केवळ उसकी आवाज बंद करा. त्याला मारायचं नाही ना आवाज बंद करायचा. अरे म्हणले बघ बर लागली पोर वह्या चाळायला. मला ही चक्रधार नाही आला ह्याच्यात. बघितले तर कुत्र मेलं तर नाही पाहिजे, मारायचं तर नाही, आवाज बंद करायचा. आलंय का कुठं? कुठंच नाही. कौरवानी चालल्या, पांडवाने वह्या चालल्या, द्रोणाचार्य जवळ आल्या. गुरुजी आपला क्लासच झाला नाही. त्या क्वालिटीचा राग ऐकायलाच मिळाला नाही. कसा गायचा आम्ही तरी. द्रोणाचार्याने वाईट म्हणलं जाऊ दे म्हणले, आता उगा मजा काय. हे पोरग बाजूला बसलो. गुरुजी हा आज्ञा असेल तर सेवा. हो 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 जी. टोपलं टपलं बाजूला केलं, बाण भातड घेतलं आणि असा बाण जोडला कुत्र्याच्या दिशेने. गुरु द्रोणाचार्याची मूर्ती ओरिजिनल निहाळली आणि माझे गुरु मला बाण मारायला सांगतात असा आशीर्वादातून खाताची संकल्पना केली. बाण कुत्र्याच्या तोंडापर्यंत आडवा बाण गेला. कुत्र्याच्या तोंडाजवळ गेल्यावर वरच्या टाळूमध्ये पुढचं टोकन, खालच्या दाबाडात खाल्लं टोक. आ कुत्र आ आ काही नाही, बाकी कोणी नाही, काही नाही. तसंच दाबाड असं करून ठेवलं कुत्र्याचं. त्याला आ पाहिलं की कौरव पांडव म्हणले फुकट फी आणली रे. आपल्यात पुढचा इथे सांगून वेळ घेत नाही. मला मुद्दा एवढाच मांडायचा. काय गुरुजन विस्मरण झालं का त्याला? आपल्यामध्ये गुरु असतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. देव, आई वडील, गुरु यांचं काय झालं पाहिजे? माणसाला स्मरण राहिलं. आपल्यामध्ये किंमत कशाला? मग स्मरणाला. विस्मरण झालं हे संपलं. म्हणून तुझा विसर न व्हावा. देवा तुमचा विसर पडू दे. हा तुमचं जर स्मरण राहिलं तर गुण गाईना गुण गाईना आवरी गुण गाईना गुण गाईना तुमचा जर विसर नाही पडला तर देवा मी आवडीनं गुण गाईल. काय करीन?
आवडीनं गाईल. कारण गाण्यात महत्वाचं काय मानलं? आवड. काय असते कोणत्याही परमार्थिक क्रियेच्या बुडात त्याची कला जितकी मोलाची त्याच्यापेक्षा एक काकण किंमत आवडी. आता त्याचं उत्तर आहे इतका पिसाळून वाजवितोय ना त्याच्या बुडात त्याची आवड. लक्षात येईल का? आवड नसल्यावर कसलं बी हांडेल हा ना समज धरीत नाही. हा हा म्हणलं तर नुसतं रद्दी बैलासारखंच. म्हणून बऱ्याच पक्वाच्या बरोबर आमची भांडणं झाली. डायरेक्ट भांडण. आम्ही बी कच्ची निबरत निबराल निबरच आहे. तयारीचे पक्वाजे पण बामणाच्या बाळातीन बाई सारखं नाजूक वाजी नाही. त्याला नाही बाबा. ती मर्दानी बाज आहे. जागा नाजूकपणाची नाही. जीव जाऊ का जिलबी खाऊची जागा आहे. इथं तुटून पडावं लागते तर रंग देवता. नियम असा स्वतः रंगल्याशिवाय रंगत नसते. हे लक्षात ठेवा. तुम्ही गायन असो वादन असो कीर्तन असो स्वतः नाही रंगला तर मोकळ्या मंगळवारात रंगत नसते. स्वतःच रंगावं लागते त्याच्यात. असे रंगदेवतेची गुरु किल्लीच आहे. स्वतः नाही रंगल्यावर रंगवून दाखव म्हणावं कोणाला. रंगत नाही ती असं गुलाल उधळल्यासारखं तेवढ्या पुरतं वातावरण होतं. ती वरल्या वर निघून जाते. असं जड़ से उखड़ने वाली चीज हो अगर बड़े गहराई के साथ निचोड़ निकाल दिया जाए तो तब जाके जो है कहीं इसमें खुद स्वयं को डूबना होगा बाबूजी. बिढ़ाला त्याला त्याच्यात तळ काढावं लागतो. त्याच्यात कोसावं लागतं. हा मोठा आहे. तुकोबारा म्हणले देवा तुमचा जर विसर नाही पडला तर काय करीन. उंच गाईन पण विशेष आवडीनं गुण गाईल. गुण गाण्यात मोलाचा मुद्दा काय मानला मी. जितकी किंमत स्वराला आहे जितकी किंमत तालाला आहे त्याच्यापेक्षा एक काकण किंमत आवडीला दिली महाराज. आणि आवड असल्यावर देवाच्या कानाला बिनतक्रारी गोड लागते. त्याच्या बुडात देव पहिलं काय पाहतो. आवड. आवड शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या डोक्यातलं पुन्हा किटन निघून जाईल. आवड कशाला म्हणते. आवड तर सर्वत्र आपण वापरतो शब्द आहे की नाही. आपल्या सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे ना आवड. पण आवड म्हणजे काय. फिक्स नाव काय तर आवड शब्दाचा अर्थ असा आहे अंग उपसर्ग पूर्वक वह प्रापणे धातूचा प्रयोग आहे. काय म्हटलंय. काय शब्द आहे. अंग क ख ग घंग अंग हा उपसर्ग आहे व्याकरणातला 22 पैकी एक. आणि त्या उपसर्गाची योजना फक्त 2 ठिकाणी होते. पुढं जिथं मर्यादा दाखवायची बांध सीमा लिमिटेशन. आणि ज्याच्या अभिविधी म्हणतात त्याला शास्त्रात काय म्हणतात. अभिविधी म्हणजे त्याला धरून प्रत्येक ज्या क्रिया करायची ती त्याला धरून करायचं त्याचं नाव आहे अभिश्रव रूपेण विद्यते इति अभिविधी. त्याला धरूनच ती क्रिया असते म्हणून तिचं नाव अभिविधी. म्हणून महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे काय अंग मर्यादा विविध्यो हो. अंग उपसर्ग मर्यादा और अभिविधि इन दोनों अर्थों में लिया जाएगा. विढल आता कशाला म्हणतात. अर्थ तिथंच केलाय. ते विना मर्यादा ते न सह अभिविधी. त्याला सोडून मर्यादा आणि त्याला धरून अभिविधी. लक्षात येईल का नाही. इथं किंमत कशाला दिली. गुण गाण्याला. किंमत कशाला दिली. देवाचे गुण गाण्याला. देवाचे गुणगान याला सोडून मर्यादा. शब्दाकडे लक्ष द्या. पुन्हा डबल ऐकाय. इथं वर्तमान काय गुणगायीन आवडी सोडून आवड शब्दाचं पोस्टमार्टम चालू आहे. पहिली गोष्ट गुणगान
हा आपला प्रतिपाद्य विषय. कसं गायचं तो नंतरचा विषय राहिला, आवड वगैरे. पण गुण गाणं हा प्रतिपाद्य विषय. मग देवाचे गुण गाणं सोडून मर्यादा. अब अन्य कुछ भी नहीं गाएंगे यार हम, अब तोंडों का बंटवारा नहीं हो देंगे बाबूजी, नाही होणार. जाऊ देणार नाही दुसरीकडे आम्ही तोंड. भलता शब्द तोंडात आम्ही येऊच देणार नाही. हो, गाशी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राहे उगा. गबाळ गाणार नाहीत. पिक्चरची गाणे, बाहुगीत सुद्धा. आणि म्हणून आमच्यासाठी उद्धव आदरणीय विढाला काही बी गबाळ गायल्यावर मग आम्ही टाटा बाय बाय असं असते. कुठं बी वाजवायल्यावर, भारवाडात वाजवू द्या, भजनात वाजवू द्या, कीर्तनात वाजवू द्या, मान्य. पण समजा आता समजा दुसरीकडे वाजविल्यावर आपल्याकडे किंमत राहते का? राहत नाही. नियम आहे. म्हणून देवाचे गुण गाणं सोडून मर्यादा. शब्द कळालेत का नाही कळाले? देवाचे गुणगाणं सोडून मर्यादा. आणि जे गाणार आहेत ती देवाचे गुणच गाणार, देवाला धरूनच गाणार. या विविधी यांचा प्रयोग. आवड मधल्या आचा अर्थ सांगायलोय. हा आवड मधल्या आचा अर्थ आहे. हा आवड, आवड नाही, आवड आहे. आ म्हणजे देवाचे गुणगान. पलीकडं अजिबात देवाचे गुणगाणं सोडून दुसरं आम्ही काही गाणार नाही. आणि जे गाणार आहेत ते देवाचे गुणच गाणार, देवाला धरूनच गाणार. अभिविधी त्याच्यासाठी आवड मधला आय. आणि वह धातूचा अर्थ वाहून घेऊन जाणे. वह धातूचा अर्थ का? वह प्रापणे प्रकृष्ट रूपेण आपनोती इति प्रापणम. प्रकर्षेण आपनोती अथवा प्रकृष्ट रूपेण आपनोती इति नाम प्राप्नोती. अर्थात प्रापणम धोके ले जाने वाली बात है. वाहून घेऊन जायचं काम, त्याचं नाव वह धातू वाहून घेऊन जाणे. मग याच धातूला कधी आख लागतो, कधी आण लागतो, आण लागतो वाहन. कळालं का नाही? कळालं? आण प्रत्यय लागला तर वाहन. वाहन काय करते? पटे घेतो. वाहन वाहून घेऊन जाते. कुठलं का वाहन असा, पायातलं का असा, पण वाहनच. त्याचा खानदानी धंदा काय? वाहून घेऊन जाणं. मग जीप, ट्रक, मोटरसायकल काय जे असेल त्याचं नाव वाहन. ते काय करते? वाहून घेऊन. वाहक आक प्रत्यय लागला, वहला आक प्रत्यय लागला की वाहक. कंडक्टर दिल्ली बेल चालले. वाहून घेऊन जाणं ही खानदानी धंदा वह धातूचा आहे. म्हणून आज समंतात वहती ती आवड. शब्द लक्षात आला का नाही आला? अखंड माणसाला त्या विषयाकडे वाहून घेऊन जाते. तिचं नाव आहे आवड. ज्याला ज्याची असेल तिकडं. कुणाला कशाची का असा. आम्हाला इथं गाण्याची आवड आहे. गाये नाचे उडे आपली राखणे. गाये नाचे उडे आपली राखणे. गाये नाचे उडे आपली राखणे. गायनाची उडी आपुलिया छंदी आणि मनाच्या आनंदी आवडीने. गाणं हा आमचा विषय.
त्यामुळं आमचं नैसर्गिक उघडा कुणकड राहणार कुणगड गाण्याकडे. आता ज्याला वाजविण्याची आवड आहे त्याचा वडा वाजविण्यात समजा जागतिक लेवलचा एखादा पकवाजा बोलवला, हा कुठला जागतिक लेवलचा पकवाजा एखादा बोलवला, जगात गाजलेला, आणि त्याचं सोलो वादन ठेवलं आणि भरतला सांगितलं त्याच्या शेजारी उस देऊन झोप, आणि ती बी हडहाड बाळ्या म्हणून झोपू बी घातलं, थापटून बी झोपू घातलं तर झोप येते का? जगात गाजलेला एखादा गायक आहे, सुंदर त्याची मैफल चालू आहे, आणि उद्धवाला सांगितलं खालीवरी घालून झोपा ठेव, आराम होत असतोय का? ज्याला ज्याची असती त्याला तिकडं वाहून घेऊन जाते, तिचं नाव आहे आवड. नाही आता कुणाला कुणाची असेल त्याची त्याला माहिती, कुणाला कशी त्याला तिकडे घेऊन घेऊन जाते विढाल. बरं म्हणतात गुण गाणार पण मजबुरी के साथ नाही, आवडीने नैसर्गिक असते, स्वाभाविक असते. म्हणून गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा दुसरं काही प्राप्त, जोडी म्हणजे प्राप्ती, याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही मिळवायचं. हा तुम्ही जरी म्हणलात तरी आम्हाला बाकीचं काय दुसरं. नलगे मुक्ती धन संपदा, 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 आम्हाला तुझी सेवा सोडून गुण गाणं सोडून आम्हाला दुसरं काही नाही. न लगे मुक्ती. हो खरं तर भजन करून काय मिळवायचे? मुक्ती का मुक्ती? भजन करून मुक्ती मिळवायची. भजन करून जे मिळवायची ती मुक्ती आहे. लक्षात आलं का? भजन करून जे मिळवायची ती मुक्ती आहे
मग ती मुक्ती डायरेक्ट द्यायची देत असेल देव, मग उग भजन कशाला? भक्ती करून काय मिळवायची? मुक्ती मिळवायची. आणि देव डायरेक्ट देत असल्यावर मग उग कशाला आपल्या गावठी भाषेत म्हणजे नाही कशाला नाड्यात पडायचं, उग बेजार कशाला व्हायचं? देव मुक्ती देत असल्यावर तुकोबरा स्पष्ट म्हणे, न लगे मुक्ती, मुक्ती न लगे, आम्हाला मुक्ती नको. का न लगे? त्याचं कारण कसं असतंय, कुणाची बी चॉईस बघा, हिच्यापेक्षा ती बरी वाटली तर काय काय अरे काही बी असू द्या, काय महत्वाचं काय, हिच्यापेक्षा ती जर बरी वाटली तर काही बी असू द्या. मी म्हणायला लागलो का गवताची गाडी कसली गाडी बिडी काय बी असू, हिच्यापेक्षा ती बरी वाटली की माणूस पहिलीला काय करतय, साईटला लावतोय का नाही लावत असे. अहो या खेड्या पाड्यातल्या पुरी सिटी शहरला गेल्यावर थोडं राहणीमानात बदल होतो का होत नाही? हो प्रकाशराव, होतो का होत नाही? होतो. उगच काय मग आता सिटी शहरला गेल्यावर ती केस कापून, मग ती उभ्या टाचाची चप्पल आणि त्यांचं ते चलनन पगनन, वातावरण चेंज होत. मग एक साध्या सुद्या खेड्यातल्या पोरी सिटी शहरला जाऊन राहणीमान बदलून आल्यावर किती ताल करतात का नाही करतात. उलट खेड्यातल्याने जर ती वातावरण बघितलं तर ती म्हणतो अवघड गोवा, फार अवघड. बर ती पूर्वी कमी ताल असतो का तिला अशी दोतरे दाखवल्यावर तर म्हणते नो नो नो. काय त्या पुरीच्या बापानं पालकानं कोण मामा काका त्याने म्हणलं हे पुरी दोथऱ्या नो नो म्हणते. माय बाप बेजार होते. ती सरळ कित्येक पुरी अडीले करील तासलाच करील मग बसल्या. कस करावा येड व्हायची पाळी आली माय बापाला. आणि ह्या बी पुरी मग आता साध्या साध्या खेड्यातल्या पुरी, मी तुम्हाला जरा खाली येऊन बोलतो कळाव म्हणून बरं, पण नीट ऐकलं तरच कळत, नाही तर वेगळा चष्मा नंबर वापरून चालत नाही. कितीही जरी सुंदर स्त्री असली, किती लावण्यवती मुलगी असली, फाउंडेशन सहित हालालेल्या म्हाताऱ्याच्या नजरेत कोण कोण किती बी सुंदर असली आणि म्हातारा बुड धरून हालायलाय, त्याच्या नजरेत तिची किंमत आहे का? बोला आहे का? होय आहे? अजिबात नाही महाराज. पण तसल्या बी फाउंडेशन सहित हालायलेल्या माणसाला मुक्ती पाहिजे का नको? बोलणं कळायले का नाही कळायले? तसल्या बी जक्कड म्हाताऱ्याला काय मुक्ती पाहिजे. म्हणजे मुक्ती नावाची जी पोरगी ती सर्वाची चाहता. लक्षात येईल का? लहाना थोराची प्रत्येकाची इच्छा आहे मुक्ती मिळाली पाहिजे. मग सर्व जगातली चाहत असलेली मुक्ती संबंध जगदीच चाहत आहे आणि ती पोरगी आडीले कसली आहे ती? तिची आठ आहे. लग्न करायचं नाही म्हणते का? नाही लग्न करायचं आहे. नीट आहे. गुण कुसुमांची माळा. कसली माळा? गुण कुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवसी तपावे. तिची दोनच अटी आहे. वैराग्यवान असला पाहिजे, निरपेक्ष जीवन जगत असला पाहिजे, त्याच्या गळ्यात माळ टाकणार आहे. आता वैराग्य आपल्याकडं, वैराग्याचं आडनाव तरी आहे का?
कशाचे महाराज नो हे वैराग्य सोपारे मज बोलता नवाटे खरे. आणि कुठं निरपेक्षता आहे? निरपेक्षता नाही महाराज, अवघड आहे. प्रत्येक व्यक्ती कशानं जगायला आहे? अपेक्षेनं जगायला आहे का निरपेक्ष अपेक्षेनं जगायला. मग विचार करण्यासारखं वैराग्य बी दुर्मिळेन निरपेक्षता बी दुर्मिळेन पुरी तर आडिले. काय म्हणायला? वैराग्य निरपेक्षतेचा गळा किंवा शीत पावे. एवढ्या महागड्या पुरीत कोणत्या? सलोकता समीपता स्वरूपाता सायुज्यता चौघी बहिणी तसल्याच. आणि इतक्या महाग असलेल्या ती जर फुकट मिळत असतील बिना त्रासाच्या घ्याव्यात का घेऊ नये? कस करायचं? घ्यायला पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती. खरं तर नियम असा महाराज, किती बी देखणी पोरगी असू द्या महाग लागून शहाण्यानं कधीच करू नये. ऐकायला का झालेलं नाही सांगत, त्या पोरायसाठी सांगायला. शहाण्यानं महाग लागून करूच नाही. कधी जर हौस वाटली मिशा राखायची तर राखता येतात. महाग लागून केल्यावर मिशेमध्ये दम राहत नसतो. काय महाग लागून करायचीच नाही, केलीच महाग लागून आली पाहिजे तर करायचं. आणि इथं तुकोबाराय म्हणले ना काय गरज नाही. हा करू ना आम्ही कधी हा महाग लागून आलो. अहो मुक्ती सायुज्यता पाठीला जनार्दने हरी हरी म्हणता आणि मुक्ती सायुज्यता पाठी कशी करायची? कशी महाग लागून आलेली करायची असते. अगोदरची जी शिंगा हलवायलेली ती बॉबी कटवाली शिंगा हलवी असला नको तसला नको, तिला बी म्हणायचं नको ते नको सर भाग तिला वरायचं नाही. न लगे मुक्ती. मग भजन तर मुक्तीसाठी करायला मग महाग लागून आली तर हा. पण तिथं शब्द कळाली का? अर्थ कळाला का? त्याचा अर्थ सांगतो जी होईल तू होईल. आता होऊच द्या. आता अंधार नकोच. काय मग प्रकाश पण प्रकाश म्हणून म्हणाय शिवकुमार. मुळात आपला मुद्दा लक्षात आला का? काय महाग लागून करायची नाही होय, पण केली तर महाग लागून आलेली करायची. त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात देव मुक्ती देत असताना न लगे मुक्ती. स्पष्ट महाराज म्हणतात. का न लगे? त्याचं उत्तर बी दिलंय. का न लगे? तया इच्छा गती हेची सुख आगळे. त्या मुक्तीला इच्छा आहे, तिला गती आहे. म्हणून आम्हाला ती नको. काय ती नको आहे आम्हाला. मग वरली नाही का? नाही वरली. मग कस केलं? परिणयन केलं. व्रिय वर्णे नावाचा धातू आहे. वर्णे अर्थाचा करणे त्याला व्रिय वर्णे म्हणतात. पण ही वरली नाही म्हणा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. वरली नाही, परिणयन केलंय. परिणयन शब्दाचा अर्थ सांगतो, शिवेला पूर्ण विराम. परिणयन म्हणजे परि उपसर्ग पूर्वक निय प्रापणे धातू. कोणता धातू आहे? जसा वह प्रापणे तसा निय प्रापणे. वह वहती म्हणजे वाहून घेऊन जाणे, आणि नी नयती म्हणजे नेणे. सहज हाताला धरून घेऊन जाणे, नेणे.
आणि गाडीत बसून वाहून घेऊन जाणे वह. दोघं बी नेतातच, एक वाहून घेऊन जात आहे आणि एक केवळ नेतय. नियप्रापणे असा मूळ धातू आहे. मग परी आणि निप्रापणेचा प्रयोग. परी उपसर्ग हा व्याकरणामध्ये हमेशा कमजोऱ्या सांगण्यासाठी येत असतो. बोलणं कळायलंय का? परीचा खानदानी धंदा काय? परी उपसर्गाचा खानदानी धंदा कुणाचं बी कमी अथवा जास्त असेल. काही काहीच जास्त असते, ओहर होते काही टायमाला. होतंय का होत नाही? जेवढं जेवढं ओहर झालंय वाजवीपेक्षा जास्त, आणि जेवढं जेवढं कमी पडलंय तेवढं कात्रण कात्रीत आहे. कोण? हे परी. आणि त्याचं बाड तयार करते. आणि ज्या माणसाकडे जायचंय ती कात्रणाचं बाड घेऊन जाते. कुणाकडे बी जाऊ द्या. इथं कुणाकडे आलाय? मुक्तीकडे. कुणाकडे आलाय ही परी? मुक्तीकडे. मग रिकाम्या हातानं कुठेच जात नाही. हिंदीत नाही, मराठीत नाही, संस्कृत मध्ये नाही, नेपाळमध्ये नाही. 4 भाषा देवनागरी लिपी आहे. 4 भाषेत कोणती? संस्कृत मध्ये देवनागरीचे, मराठी, हिंदी आणि नेपाळी देवनागरी लिपी आहे. हिंदी, मराठी, नेपाळी, संस्कृत कुठं बी जाऊ द्या, परी निघाला आणि ज्याच्याकडे चाललाय त्याचं गबाळ घेऊन जात. म्हणून व्याकरणात स्पष्ट म्हटलंय काय? परी परिग्रह रूपेण प्रवर्तते. केन प्रवर्तते? परिग्रह रूपेण प्रवर्तते. परी जब निकलता है तो उसके पिछले सारे झमेलों को लेकर ही निकलता है. खाली हाथ कहीं नहीं जाता बाबूजी. विढल त्या परीनं ह्या मुक्तीच्या कमजोऱ्या गोळा केल्या. आणि किती बी देखणीन कुणी बी असू द्या, काही ना काही कमजोऱ्या काय असतात का नसतात? असतात. मुक्तीच्या कमजोरीचं बाड घेतलं आणि परी हजर झाला. तुकोबाराय म्हणले आम्ही तिला वरलं नाही. मग कस केलंय? परिणयन केलंय. याचा अर्थ परी उपसर्गानं मुक्तीला दाखवून दिलं तुझ्यामध्ये एवढं एवढं कमी आहे. लक्षात येईल का? मग ती कुणाचं शिक्षण कमी, कुणाची डिझाईन कमी, काही काहीचा कलर कमी, काही काहीचा गुण कमी, काही काहीच्या वागण्यात कमी, काही काहीच्या बोलण्यात कमी. म्हणजे कुणाचं कशात ना कशात काय असते? कमी असते. आणि असलं कमीचं बाड मुक्तीकडे घेऊन ती परी आला. तुकोबाराय म्हणले मुक्तीमधले जेवढे ड्रॉबॅक, जेवढ्या कमजोरीचे पॉइंट आहेत तेवढे मुक्तीला जाणून दिले. ये तेरी अपनी अपनी इतिहास की कहाणी जो है. मतलब पहा आपलं काय काय कमी येते मुक्तीला दाखविलं. आणि असल्या मुक्तीच्या कमजोऱ्या असताना असू द्या सांभाळतो म्हणून तिला गार केलं, मग पोटात घेतलं. तिचं नाव आहे परिणयन. वरली नाही महाराज. क्या बात. मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगू ऐशी. महाग लागून केली की सारखे शिंग हलवी. कुठलंच काम नीट करीत नाही. आणि महाग लागून आलेली होय सांगू ऐशी तुका म्हणी. म्हणून तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आणि आता दिवस चारी खेळी मेळी. याच भजनासाठी आम्ही न लगे मुक्ती धनसंपदा, धनसंपदा न लगे, किंवा काही गाथ्यामध्ये संपदा शब्द घेतला जातो. तो द्वंद्व समास केला जातो. काय? न लगे मुक्ती आणि संपदा व अथवा अव्यय किंवा हे उभयान्वय अव्यय त्याच्यामध्ये द्वंद्व समास होत असतो. आणि द्वंद्व समासात दोन्ही पद मुख्य असतात असा नियम आहे. उभय पद प्रधानो द्वंद्व. म्हणून इथं मुक्ती न लगे आणि संपदेच्या ऐवजी धनसंपदा न लगे जुना पाठ. नवीन पाठात संपदा न लगे, पण न लगे मुक्ती धनसंपदा जुना पाठ. धन जोडलं
तर संपदा शब्दामधली जी गरिमा आहे, कशातली? संपदा नावाच्या शब्दामध्ये गरिमा आहे. फार मोठा वजनदार मसाला आहे, त्याला टच होत नाही. संपदा शब्द आला की तो दैवी संपदेवर प्रत्यारोपित होतो. भाषा कळायली का नाही कळायली? संपत्ती दोन प्रकारची ना, एक दैवी आणि दुसरी आसुरी. दैव आसुरी संपत्ती विभाग योगुणाम षोडशोध्याय. 16वा अध्याय म्हणजे दैवी आणि आसुरी संपत्तीचा विभाग आहे. तर दैवी संपत्तीची 26 लक्षण आहेत. किती? 26. आणि आसुरीची फक्त 6. आसुरीचे 6, दैवीचे 26 लक्षण आहेत. मग 26 लक्षणांना युक्त ती दैवी न लगे मुक्ती. केवळ संपदा शब्द घेतला तर दैवी बी न लगे असं त्याच्यावर आरोपित होतोय. लक्षात येईल का नाही? कारण संपदा नको म्हणजे दैवी बी नको, आसुरी बी नको असा त्याचा अर्थ होऊन बसतो. त्याच्यामुळं तिथं दैवी टाळण्यासाठी दैवी संपत्तीवर प्रत्यारोपित होऊ नये. कारण दैवी संपत्ती कसली आहे? महात्म्याची प्रकृती आहे. महात्म्याची कोण आहे? महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतीं आश्रिताः विशाला. म्हणून संपदा वगळण्यासाठी धन शब्द जोडला म्हणजे क्लिअर कट दैवीला साईट लागते. आणि म्हणून जुना पाठ न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा. हा, संताचं जर सानिध्य दिलं, कुणाचं? हा, संताचं जर सानिध्य दिलं तर गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. याच्यासाठी मग होय कसं तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी,
सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी हीच माझी सर्व जोडी हा सर्व जोडी सर्व जोडी सर्व जोडी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.